सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव तालुक्यातील डाऊज बुद्रुक शिवारात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। अज्ञात व्यक्तीनं तब्बल 6 नवजात गोवंशीय वासरे बेवारसपणे शिवारात सोडून दिल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। उघड्यावर सोडण्यात आलेल्या वासरांपैकी जवळपास 3 वासरांना बिबट्या अथवा भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ठार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ही बाब गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी लक्षात येताच डाऊज बुद्रुक येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि उर्वरित वाचलेल्या वासरांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन गोशाळेत सोडलंय। या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लहान आणि मूक प्राण्यांना अशा पद्धतीने उपाशी पोटी बेवारस सोडणे अत्यंत अमानुष असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। दूध व्यावसायिक तसेच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांना बेवारस सोडू नये असे आवाहन करण्यात आले आहे। भविष्यात अशा प्रकारे गोवंशीय वासरे सोडताना कोणी आढळल्यास त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। डाऊज बुद्रुक गावचे माजी सरपंच भिवराव नाना दहे, दादा दहे, विश्वजित दहे, वैभव दहे, सोमनाथ बढे तसेच बजरंग दलाचे बाजीराव होन आणि अनिल शाख उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। पण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की काही अज्ञात दूध व्यावसायिकांनी डाऊज बुद्रुक शिवारात काही नवजात वासरं जे 4-5 दिवसाचे दूध पिते वासरे ते आणून सोडलेले होते। त्यातले काही 2-4 वासरं बिबटे किंवा कुत्र्यांनी त्यांना खाऊन टाकलं, मारले गेले काही, आणि काही 2-3 वासरं होते ते आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी काही गोशाळांना नेऊन दिले। तरी आम्ही डाऊज बुद्रुक ग्रामपंचायत या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की अशी घटना पुन्हा होऊ नये आणि याची तुम्ही दखल घ्यावी। आज या ठिकाणी डाऊज बुद्रुक शिवारामध्ये अज्ञात शेतकऱ्यांनी गोपालन करणाऱ्या लोकांनी डाऊज शिवारामध्ये अनेक जर्सी गुरे 7 ते 8 गुरे आणून सोडले। त्याच्यापैकी 3-4 गुरे कुत्र्यांनी पुरून काढले। जिवंत 3-4 वासरं या ठिकाणी आहेत। कोण असे लोक आहेत त्यांनी ते जिवंत वासरं आणून सोडले, हे काय बरोबर नाही। तर शेतकऱ्याला विनंती, एवढा शासनाने आता 40 रुपये भाव केला आहे दुधाला, तर 1 लिटर दूध पाजल्याने काय फरक पडणार आहे? असं काही करू नये शेतकऱ्यांनी। जिवंत वासरं ऐरानात आणून सोडून द्यायचे, काही परिस्थिती बरोबर वाटत नाही। शासनाने या गोष्टीची दखल घेण्यात यावी आणि त्वरित या गोष्टीचा बंदोबस्त करण्यात यावा किंवा प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी आदेश करण्यात यावा। असं काही कोणी वाईट कृत्य करू नये ही शासनाला विनंती।